सगळ्यांना नमस्कार. पहिला प्रश्न श्री चामुंडकरनाथ ठाकूर साहेबांच्या 22व्या पुण्यतिथी व श्रीमंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब, माजी खासदार तथा कार्याध्यक्ष जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री महारुद्र नारे सर, शिक्षणाधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग, माननीय श्री अरुण शेठ भगत साहेब, अध्यक्ष जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, माननीय श्री वाय.टी. देशमुख साहेब, उपकार्याध्यक्ष जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, माननीय श्री डॉक्टर एस.डी. गडदे, सचिव जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, त्याचप्रमाणे माननीय श्री भुजबळ सर, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, सौ राजश्री वावेकर मॅडम, माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका, त्यानंतर ॲडव्होकेट विशाली वाघमारे मॅडम, माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका, तसेच सुशीलाताई धरत, माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका, सर्व विभाग प्रमुख, प्रज्ञावंत शिक्षक, गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे भाग्यवंत पालक. तर आज आपण पिताजींचे 22वे पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत. या प्रसंगी मला आवर्जून सांगायचे वाटते की पिताजींचे जीवन म्हणजे एक सामान्य माणसाच्या जीवनाची विजयगाथा. पिताजींचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला, गरीब कुटुंबात झाला, परंतु त्यांनी आपल्या जीवनाचा प्रवास इतर लोकांसाठी प्रेरणास्रोत ठरेल असं जीवन ते जगले. परिस्थितीशी तडजोड न करता नेहमी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ते प्रयत्नशील होते. म्हणूनच त्यांनी आपल्या मोठ्या मुलांना म्हणजे आपल्या साहेबांना या ठिकाणी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेमध्ये कमवा आणि शिका
या ठिकाणी या योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी पाठवतो आणि साहेबांनी देखील मोठ्या जिद्दीने मोठ्या मेहनतीने त्या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि पुढे साहेबांनी धरणार्थ भगत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना करून या ठिकाणी इतिहास घडवला. पानी में भिगोगे तो लिबास बदलेगा, पानी में भिगोगे तो लिबास बदलेगा, मेहनत के पसीनों से भिगोगे तो इतिहास बदलेगा. आणि बरोबर साहेबांनी या ठिकाणी या परिसराचा इतिहास नाही तर मला असं वाटतं तर त्यांनी भूगोल सुद्धा बदलवलेला आहे. जनार्दन भगत साहेबांच्या प्रेरणेने 1992 साली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना झाली. संस्थेची पहिली शाखा गव्हाण कोकण सारख्या ग्रामीण भागांमध्ये सुरू करण्यात आली. 1992 साली गव्हाण कोकण सारख्या ग्रामीण भागात इंग्लिश मीडियम सारखी शाळा सुरू करणे याचं धाडस फक्त साहेबच करू शकतो आणि ते त्यांनी करून दाखवलं. आज संस्थेच्या एकूण 28 शाखा आहेत, 18 शाखा आहेत. त्यामध्ये 3 महाविद्यालय, 3 ज्युनियर कॉलेज, 11 विद्यालय, 11 विद्यालयांमध्ये 2 CBSE स्कूल आहेत, एक व्यावसायिक इन्स्टिट्यूट सुद्धा आहे. या सर्व शाखांतून जवळजवळ 20,546 विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. यावरून आपण असे म्हणू शकतो की ज्याप्रमाणे भगीरथाने स्वर्गातून गंगा पृथ्वी तलावर आणली आणि पृथ्वीचा कायापालट झाला, त्याप्रमाणे साहेबांनी या परिसरामध्ये शिक्षणाचे ज्ञान आणले आणि या संपूर्ण परिसराच्या कायापालट झाला. हेतुशुद्ध व प्रामाणिक प्रयत्न असतील तर यश हमखास मिळेल. असंच काही आपल्या संस्थेविषयी सांगता येईल, कारण याच्या जोरावर अल्पावधीतच आपल्या संस्थेचं नाव 7 समुद्रापलीकडे गेले. त्या मागचे कारण म्हणजे आपल्या CKT सिनियर कॉलेजला मिळालेले बेस्ट कॉलेज ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी, त्यानंतर नॅककडून मिळालेले A+ नामांकन, आपल्या RTPS खारघरच्या शाळेला मिळालेला सेंट्रल गव्हर्नमेंटचा क्लीनेस्ट स्कूल अवॉर्ड आणि आता नुकताच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मुंबई विभागातील पहिली शाळा म्हणून आपल्या RTPS शाळेची या ठिकाणी निवड झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना 25 लाख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी शाळेला देण्यात आलं. त्याच्यानंतर बागोबाई विद्यालय गुणागिरी यांना मिळालेला स्वच्छता मानिका अवॉर्ड की ज्याचं वितरण हे शिक्षण मंत्री केसरकर साहेबांच्या हस्ते करण्यात आलं. आपल्या रामशेठ ठाकूर हायर सेकंडरी स्कूल खारघर याला मिळालेला बेस्ट स्कूल इन नवी मुंबई अवॉर्ड. त्याचप्रमाणे आपल्या CKT विद्यालयाला मराठी मीडियम इंग्रजी मीडियम दोन्ही मीडियमला मिळालेला ISSचं मानांकन आणि आपलं उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेज हे रायगड जिल्ह्यातलं सर्वात मोठं ज्युनियर कॉलेज, ज्या ठिकाणी 34 तुकडे असून जवळजवळ 2,720 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. तर अशा प्रकारे आपल्या संस्थेची वाटचाल सुरू होती. विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कुठल्याही शाळेचा दर्जा हा त्या शाळेच्या 10वी व 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालावरून ओळखला जातो. तर मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या आपल्या 10वी मराठी मीडियम व इंग्रजी माध्यम दोन्ही मीडियमचा निकाल हा 100% लागलेला आहे. यामध्ये अनुक्रमे 137 व 202 विद्यार्थी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. तर 12वीमध्ये ज्युनियर कॉलेजचा निकाल 99.42% इतका लागला आणि यात 1,314 विद्यार्थी हे परीक्षेला प्रविष्ट झाले होते. सातत्याने लागणाऱ्या चांगल्या निकालाचे गमक म्हणजे चेअरमन साहेबांकडून व आपल्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि शिक्षकांकडून अध्यापनात घेण्यात येणारे अथक परिश्रम. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विद्यालयामध्ये अनेक विविध प्रकारचे अभ्यासोत्तर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळावे म्हणून संस्थेकडून सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा त्यांना पुरवल्या जातात. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे, संस्था नेव्हर कॉम्प्रोमाइजेस इन क्वालिटी ऑफ एज्युकेशन अँड क्वालिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आपली लायब्ररी ही जवळजवळ 1.25 कोटी रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना अद्ययावत अशी लायब्ररी या ठिकाणी आपण उभारलेली आहे. आपलं नवीन जे कॉलेज शाळा जी आपली सुरू झाली उर्वानवडी या ठिकाणी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल CBSE स्कूल ही इमारत म्हणजे आदर्श इमारत अशी या ठिकाणी शाळेसाठी साहेबांनी बांधलेली. याचप्रमाणे आपल्या संस्थेमध्ये प्रत्येक इमारत ही आदर्श इमारत शाळेसाठी ज्या प्रकारची इमारत लागते अशा संपूर्ण परिपूर्ण अशा इमारती साहेबांनी आपल्यासाठी या ठिकाणी उभारून केलेल्या आहेत. संस्थेच्या यशामध्ये ज्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांचा वाटा आहे त्याचप्रमाणे पालकांचा देखील आहे. यासाठी मी पालकांचे या ठिकाणी निश्चितच आभार मानतो. पालकांकडून मिळणारा पाठिंबा आणि त्यांनी संस्थेवर टाकलेला विश्वास
हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच कारणामुळे आपण आजपर्यंत यशस्वी शिकले गाठू शकतो। या सर्व परीक्षांमध्ये भव्य यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडावी म्हणून त्यांना आज गौरवण्यात येणार आहे। आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकूण 83,500 प्रतिमेचे रोख बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे। ही आपली परंपरा आहे। यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा गौरव या ठिकाणी करण्यात आला आहे आणि म्हणून आपल्या संस्थेमध्ये आपल्या शाळांमध्ये शिकलेले विद्यार्थी अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत आहेत। मग ते डॉक्टर असो, इंजिनियर असो, IAS असो, UPSC मध्ये असो, MPSC मध्ये असो, अशा प्रकारे अनेक ठिकाणी विद्यार्थी आपलं अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि आपल्या संस्थेचे नाव मोठं करत आहेत। समोर बसलेले सर्व गुणवंत विद्यार्थी तुम्ही पण उद्या कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये आपले करिअर करणार आहात, परंतु हे करिअर करत असताना कधी आपल्याला यश मिळते तर कधी अपयश मिळते, परंतु अपयशाने खचून जाऊ नका, नेवर गिव्ह अप, कधीही प्रयत्न सोडू नका। आणि कधी कधी मुलं डिप्रेशनमध्ये जातात, डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर निगेटिव्ह थिंकिंग करतात आणि निगेटिव्ह थिंकिंग केल्यामुळे कधी कधी नको ती गोष्ट करतात आणि जीवनसुद्धा संपतं। परंतु विद्यार्थ्यांनो, जीवन हे अतिशय सुंदर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 2 गोळी सांगतो आणि वास्तविक संपतो। असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून अंतर, असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून अंतर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे। नको गुलाबी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भेटताना चेन असावी स्वप्नांची। असे नाणी इच्छाद्यांची, मार्ग तयासी मिळते सत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। पाय असावे जमिनीवरती कवे तांबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवे तांबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना। संकटाशी निघून सांगावे आता हे तू बेहतर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे। धन्यवाद। पण हे लक्षात ठेवा की बक्षीस जेव्हाच मिळतं जेव्हा काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं त्यावेळेला तुम्ही चांगलं ऐकलं, चांगले शिकाल आणि तंगडमंगळ केली तर आयुष्याची तंगडमंगळ होते. हे लक्षात ठेवा कायम, कारण तुम्ही सर्वसामान्य विद्यार्थी नाही आहेत तरी पण सर्व
एक रँकमध्ये आलेले प्रीमियरमध्ये आहेत, तरी पण तुम्हाला याचा पुढचा प्रवास फार मोठा आहे आणि तो खर्चर पण आहे. तर 10वी आणि 12वी हे असे टर्निंग पॉईंट आहे जीवनातले, त्या तिथून तुम्ही तुमच्या जीवनाचा मार्ग शोधता आणि जीवनाचा मार्ग शोधताना सतत तुम्ही जागृत ठेवून आणि आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून तुम्ही पुढे जायला पाहिजे. मी अनेक वेळा बघतो प्रवेशाच्या वेळेला जेव्हा प्रवेशाला येतात 45% मार्क, मला IT पाहिजे, सायन्स IT पाहिजे, BSc IT पाहिजे, असं करू नका. तुमचं 40 नक्कीच चांगलं आहे, पण 40ला आपण न्याय देऊ शकू का ह्याचा पण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आता आपण बघतो तुम्ही ह्या भारतातले भाग्यवान नागरिक आहात का आम्ही गरीब भारतात जन्माला आलो आणि गरीब भारतातच वाढलो, गरीब भारतातच शिकलो. आमच्याकडे त्या वेळेला हायस्कूल पण नव्हतं नीट. भगत साहेबांनी तिथं हायस्कूल आलं म्हणून शिकलो, म्हणून भगत साहेबांचं नाव आम्ही त्यांच्या संस्थेला दिलेलं आहे. आमच्याकडे कॉलेज नव्हतं. आपले चेअरमन रामदेव ठाकूर हे साताऱ्याला गेले कामवाणी शिका योजनेमध्ये शिकायला. मी थोडासा गाफील राहिलो आणि मी नातेवाईकांच्याकडे पुण्याला गेलो. एका वर्गातले आम्ही SSC बरोबर झालो. पण अशा प्रकारे तुम्ही ज्या वेळेला चांगल्या भारतामध्ये जन्माला आला, खूप मोठे प्रचंड ताकद या युवा शक्तीची भारतामध्ये आहे, ही जगामध्ये कुठल्याच देशामध्ये नाही. आणि अशा वेळेला तुम्ही तुमचं सन्मार्ग शोधण्याकरता वडीलधारा मंडळींची, शिक्षकांची आणि चांगल्या लोकांची सल्ले घेऊन मगच पुढे जा. उगाच कोणतरी काहीतरी करतोय, माझा मित्र BSc कॉम्प्युटरला गेला म्हणून मी पण जायला पाहिजे असं कुठं हट्ट करू नका. तुमचा चॉईस तुम्हाला असला पाहिजे. तुमच्या मित्राच्या चॉईसवर तुम्ही जाऊ नका किंवा मैत्रिणींच्या चॉईसवर तुम्ही जाऊ नका. तर स्वतःचा निर्णय स्वतः घ्या आणि जीवनामध्ये सक्षम बनण्याचा प्रयत्न करा. एवढंच सांगतो. आपल्याला फार मोठं विश्व आहे. अनेक नवीन NLP मध्ये अनेक नवीन कोर्सेस आलेले आहेत. नवीन दिशा सापडत आहेत. तुम्हाला आर्ट्सला गेले तर सायन्सचा पण अभ्यास करता येतो, सायन्सला गेले तर कॉमर्सचा पण अभ्यास करता येतो. अशा प्रकारची शैक्षणिक व्यवस्था आता तयार होते. त्यामुळं खूप मोठा आव्हान तुमच्या पुढे आहे. पण तेवढं जरी खर्च वाटत असलं तरी तुम्ही जर सगळ्यांचं चांगल्याच लोकांचं मार्गदर्शन घेतलं तर हे आव्हान सुद्धा तुम्ही पेलू शकाल. नोकऱ्याच्या अनेक संधी आहेत. आज इतर देश, जर्मन, जपान सारखे देश आपल्या देशाकडे एक चांगलं मनुष्यबळ मिळतंय ह्या अपेक्षेने बघत आहे. पण त्याच्याकरता तुम्ही तयार असायला हवे आणि तशा प्रकारची तयारी तुम्ही करायला पाहिजे. एवढंच सांगतो आणि तुम्हाला या गुणवंत विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक करून तुम्हाला आशीर्वाद देऊन सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा खरोखरच एक चांगला आणि उल्लेखनीय कार्यक्रम आहे. कारण आदरणीय ठाकूर साहेबांचे परमपूज्य पिताश्री यांनी अगदी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. त्यांच्याविषयी सांगायचं झालं
तर आपल्याला असं म्हणता येईल, इवलेशे रोग लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. अशा प्रकारचं महान कार्य या ठिकाणी आदरणीय पूज्य पिताश्री यांनी केलेलं आहे आणि त्यांचे संस्कार त्याचाच वारसा वसा घेऊन पुढं आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी आपलं कार्य पुढं चालू ठेवलेलं आहे. स्वर्गीय चांबुकाना ठाकूर साहेब आणि माताजी बांबूबाई यांनी ज्या रत्नाला जन्म दिला ते रत्न म्हणजे रामशेठ ठाकूर साहेब. त्यांच्याविषयी आपल्याला एकच सांगता येईल, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी लागो झेंडा. अशा प्रकारे रामशेठ ठाकूर साहेब यांनी सर्व क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. राजकारण असेल, समाजकारण असेल, शिक्षण क्षेत्र असेल, साहित्य असेल, कोणतंही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं नाही. सर्व ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. असा हा परीस आपल्या या संस्थेला लाभलेला आहे. जे जे साहेबांच्या संपर्कात आले, सहवासात आले, त्या सर्वांचंच सोनं या ठिकाणी झालेलं आहे. आणि जे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांचं खरोखरच एक चांगल्या प्रकारचं भाग्य आहे की एक चांगली शाळा आहे, चांगल्या प्रकारचं शिक्षण देणारी, दर्जेदार शिक्षण देणारी अशी ही शाळा आहे. येथे शिक्षकही चांगले आहेत. आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो, कारण या ठिकाणी सर्व विद्यार्थी आहेत आणि पालक पण आहेत. आपल्या गॅसवरती किंवा चुलीवरती दूध ठेवलेलं असतं. चुलीवर चूल माहिती आहे का सर्वांना? तर चुलीवरती दूध ठेवलेलं असतं आणि चुलीवरती दूध ठेवल्यानंतर ती गृहिणीची पत्नी बाहेर गेलेली असते आणि मग काय होतं, ते दूध ओतू जातं आणि ओतू गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे ते पती असतात आणि ते खूप ओरडतात आपल्या पत्नीला दूध ओतू गेलं म्हणून. बघा, आणि मग पत्नी सांगते तुम्ही तिथं होता, तुम्ही लक्ष दिलं नाही. म्हणजे बघा, जर त्या पत्नीने जर तो जाळ मागे ओढला असता, ती चुलीला घातलेली जी लाकडं होती ती जर मागे ओढली असती तर ते दूध ओतू गेलं असतं का? नसतं ओतू गेलं. म्हणजे आता आपण समाजामध्ये बघतो की अशा प्रकारचा हा जो विकारांचा जाळ आहे, हा विकारांचा जाळ थांबवण्याचं काम कोणाचं आहे? आई आणि वडिलांचं आहे. विद्यार्थी हे अनुकरण प्रिय असतात, ते आपलं अनुकरण करत असतात. आई वडिलांचं करतात, शिक्षकांचं करतात, सर्वांचं करत असतात. आणि मग विद्यार्थ्यांमध्ये संस्कार होणार आहे हे आपल्या आचरणातून होणार आहे. आणि त्याच्यामुळं आपलं आचरण कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे, चांगलं पाहिजे, आदर्श पाहिजे. तरच आपली पुढची पिढी काय होणार आहे? चांगली तयार होणार आहे, चांगली निर्माण होणार आहे. म्हणजे आपण विद्यार्थ्याला दोष देऊन चालणार नाही. अगोदर आपण काय केलं पाहिजे? आपल्याला जे अपेक्षित आहे, चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगला आचार, चांगले विचार, चांगले संस्कार, हे आपल्यातून सुरुवात केली पाहिजे, आपल्यापासून. आणि आपले विद्यार्थी हे अनुकरण करत असतात, मुलं अनुकरण करत असतात. त्याच्यातूनच विद्यार्थ्यांवर काय होणार आहे? चांगले संस्कार घडणार आहेत. हे विद्यार्थी आपल्या भारताचे भावी नागरिक आहेत आणि त्यांच्या हाती या देशाचं भविष्य आहे, आपल्या कुटुंबाचं भविष्य आहे. आणि हे जर भविष्य सुरक्षित राहायचं असेल तर आपण त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? जे चांगलं आहे त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. अलीकडे मोबाईलचं
व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, त्याच्यावरच्या कमेंट्स असतील, त्याच्यात आपला जो वेळ जात असेल, त्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आपण टाळल्या की मग आपल्याला अधिकार आहे आपल्या विद्यार्थ्याला सांगायचं. आणि विद्यार्थ्यांनी पण सुद्धा काय केलं पाहिजे की मोबाईलचा वापर हा कमीत कमी केला पाहिजे. कारण तुम्ही अभ्यास कितीही करा, अभ्यास करून विद्यार्थ्याला काहीच होत नाही. असं कधी ऐकलं का खूप अभ्यास केला आणि विद्यार्थी आजारी पडला, काय झाला, असं कधी होत नाही. पण जास्त जर मोबाईल बघितला तर मात्र त्याचं डोकं दुखणार, किंवा काही लोकांचं तर असं संशोधन आहे की ब्रेन ट्यूमर सुद्धा पुढं ते लोकांना होतील जास्त मोबाईल बघण्यामुळं, त्याच्यामध्ये जे रेज आहेत वगैरे त्याच्यामुळे आपण सर्वांनी त्याची काय केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण संघर्ष करायला शिकलं पाहिजे. आपण विद्यार्थ्यांना नाजूक बनवतो विद्यार्थ्यांना, तर असं करायचं नाही. ते संघर्ष करायला शिकले पाहिजे. संघर्षातून त्यांचं व्यक्तिमत्व काय होणार आहे, चांगलं तयार होणार आहे. जसं सोन्याची परीक्षा ही कशात होते, अग्नीमध्ये होते, तसा विद्यार्थी हा आपला त्या चालू जमान्यामध्ये तावून सुलाखून निघला पाहिजे. मग तो चांगल्या प्रकारचं 24 कॅरेटचं सोनं तयार होईल आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहील, स्वावलंबी होईल आणि आपल्या देशाचा चांगला सुजाण नागरिक तयार होईल. मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. क्यों ही पंख होने से कुछ नहीं होता, क्यों ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. तर विद्यार्थी बांधवांनो, आपले जे हौसले आहेत, आपली जी इच्छाशक्ती आहे, ती इच्छाशक्ती आपण काय केली पाहिजे, प्रबळ इच्छाशक्ती ठेवली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका, तशा प्रकारे तुम्हाला तुमच्या जीवनातील जे ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुम्ही तुमचं कोणत्याही प्रकारचं ध्येय असेल, राजकारणातील असेल, समाजकारणातील असेल, चांगल्या प्रकारची नोकरी असेल, कोणतंही असेल, प्रत्येक क्षेत्र हे चांगलंच आहे. फक्त त्या क्षेत्रामध्ये आपण काय केलं पाहिजे, एक चांगला नागरिक बनलं पाहिजे. चांगला नागरिक जर आपण बनलो तर त्या क्षेत्रामध्ये आपण निश्चितच वरच्या लेवलला, टॉप लेवलला, त्याचं जे उच्च शिखर आहे ते आपण निश्चितच गाठू शकतो, एवढी मात्र निश्चितपणे आपल्याला खात्री देतो. आणि या संस्थेविषयी सांगू शकतो, ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया, तुका झालासे कळस, ज्ञान देवे रचिला पाया, तुका झालासे कळस, नामा तयाचा किंकर, त्याने केलासे विस्तार. आदरणीय पूज्य भिकाश्रींनी ज्याचा पाया रचलेला आहे, त्याचा कळस म्हणजे आपल्या कार्यक्रमाचे जे आदरणीय अध्यक्ष आहेत रामशेठ ठाकूर साहेब हे आहेत, आणि आपले जे आदरणीय दादा आहेत ते याचा विस्तार करण्याचं सुंदर असं काम या ठिकाणी करत आहेत. त्याचमुळे या संस्थेचा अगदी चांगल्या प्रकारचा विस्तार झालेला आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जर शिक्षण क्षेत्राची आवड असल्या कारणानं आमचं चांगलं काम चालू आहे तर त्या तिथं आपण जाऊन त्यांचं साथ द्यावी, त्याच्या कामामध्ये आपण त्याचं अभिनंदन करावं या इच्छेतून तुम्ही येत आहात. खरं तर ह्या शिक्षण संस्थेचं नाव आता सर्व करून दिलेलं आहे. मगाशी बसून ऐकलं असेल की आता आपलं जे नाव आहे या संस्थेचे जे आहे तांदूळा ठाकूरमध्ये आपण शिकतोय वेगवेगळं तांदूळा ठाकूर कॉलेज आहे. मगाशी 131 हुशार विद्यार्थ्यांना पसंती दिली ती पण FY, SY, PY, BCom, BC, MA, MCom, MSc, PhD ते वरवरच्या स्तरावर सुद्धा त्यांना आपण पसंती दिली आणि अशा प्रकारे तालुका ठाकूर स्कूल इथलं अंतर्गत कॉलेज कांदा पाहिल्यानंतर ॲटोमॅटिक्स कॉलेज देशातील कॉलेजांमध्ये आपला 24वा नंबर आणि महाराष्ट्रामध्ये 14वा म्हणजे हजारो कॉलेजमध्ये आपण इथं आपलं स्थान सुरू ठेवलेलं आहे. मला आनंद आहे की जसं तालुका करतो आहे तसं चांगलं करतो तर रामशेठ ठाकूर काय त्याचं रामशेठ ठाकूर काय तेवढं नाही संगीत करते. तर माझ्या नावासुद्धा आपल्याला रामशेठ ठाकूर स्कूल आपल्याला आहे. CBSE स्कूल आहे. ज्याला मला करताना सांगितलं की देशामध्ये 8,13,000 हायस्कूलने स्पर्धेत भाग घेतला. केंद्र सरकारने स्पर्धा आयोजित केली होती. तर देशामध्ये भारतात पहिल्यांदा रामशेठ ठाकूरची अभिमानास्पद करायला आपले स्कूल चालत असतं. दुसरं माननीय मुख्यमंत्री शिक्षक आहे त्याने योजना काढली माझी शाळा सुंदर शाळा. त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रात दुसरा आणि मुंबईला पहिला 21 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं आणि आता त्या स्पर्धेत आता जे रामशेठ ठाकूर चाललं आहे त्यानंतर दुसरे रामशेठ ठाकूर पाहूया. पुलवामामध्ये आपलं आहे तिथं अचालक येतो तिथं मिळतो तिथंच आपण रामशेठ ठाकूर स्कूल नावानं दुसरे स्कूल नियोजनातून चाललेलं आहे आणि जेव्हा शिक्षेपर्यंत सुरू झालं आहे छान सुंदर समाज मानून आपलं तिथंसुद्धा विद्यार्थ्यांची शिक्षण केलेली आहे. आता रामकारा ठाकूर जे रामशेठ ठाकूर जवळ झालं तिथं विद्यार्थ्याला प्रवेश मिळत नाही त्याचं इथं सुद्धा आपल्याला येतात तुमच्या शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीनं एका वर्गात मराठी माध्यम वगैरे 60 विद्यार्थी राज्य सरकारच्या स्टेट बोर्डाच्या 70 आणि 75 भरावे लागतात घ्यावे लागतात नाही तर एक वेळ आणि त्यामुळं 60-70 जास्त मुलं सुद्धा आपल्या वर्गामध्ये घ्यावे लागतात. त्याच्यामुळं आपल्या इथे शिक्षण जे चांगलं आहे म्हणून त्याच्यामुळं मुलांच्या आपल्याला तिथं चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं. आता आपण गौरव ठेवताना एक लॉ कॉलेज साध्यामध्ये झालं आहे तर तिथं सुद्धा आपल्याला 20+ नावाची नॅकची ग्रेड मिळालेली आहे आणि ते लॉ कॉलेज म्हणून आपल्याला एक छान महाराष्ट्राचं लॉ कॉलेज आपल्या द्रोणाचार्यमध्ये आता बाबूबाई ठाकूर इंग्लिश मिडियमचं स्कूल चालले आपलं देश शाळेपर्यंत आणि त्यांनाही राज्यस्तरावरचे अनेक बक्षीसं मिळालेले आहेत. म्हणजे शिक्षणाची शाळा चालू करायची विद्यार्थी न करता उत्तम स्कूल दर्जेदार स्कूल हे आपल्या संस्थेचं हे आहे आणि त्याच्याकरता जनार्थ कमी शिक्षण प्रकल्प पक्षामध्ये नाव दिलेलं आहे. त्या कॉलेजमध्ये माझ्याशी बक्षीस प्राप्त करता रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी जे कलेक्टर होते पुन्हा तुमचे महापालिकेचे कमिशनर होते केंद्र राज्य सरकारमध्ये देखील करावं
केलेलं आहे असे ते आले होते. बरेच होते आपल्या कर्मवीरांचे नाम आणि अजित पाटील हेही आले होते. ते आपल्या संस्थेमध्ये आपल्या शाळेमध्ये विविध बाहेरचे मोठमोठे लोक येतात आणि आपल्या शाळेला गौरव करतात. मला खात्री आहे की आपल्या सुद्धा दोन्ही खूप चांगले आहेत आणि त्यामुळे त्याच्याकडे पाहता आहे 95, 97, 98 मार्क आणि काही विषयामध्ये 100 मार्क्स मिळवलेले आहेत. म्हणजे ज्याला क्रीडा, नृत्य विविध क्षेत्रामध्ये आता शिक्षणामध्ये उच्च ज्ञान पाहिजे नाही तर व्यवहारामध्ये ज्या आपल्याला कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर त्या प्रत्येक क्षेत्रात शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आणि आम्हाला आनंद वाटतोय की आता आपण पाहतोय त्या भरपूर मुलांना 95, 97, 98 सुंदर मार्क मिळत आहे. कुठलंही क्षेत्र असते कारण त्यांच्याकडून शिकायला पुढे जावं म्हणजे काम करायला घ्या. आपल्याला आळस करू नका. अभ्यास करायचा आहे, त्यावेळी आईवडिलांनी सांगितलं काम करायचं आहे, आपल्या कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, कुठल्याच ठिकाणी काम करायचं आहे, तुमची शिकायची असेल मेहनत करायला तर यश हे नक्कीच मिळणार आहे. आळस करू नका. नको आता 7 वाजले, आता फक्त 7 झाले, तुम्हाला 8 वाजले का घेण्याचं घरा असं नको. तर 4 वाजले 5 वाजले तर आपल्याला उठायला पाहिजे आहे आणि त्याच्याबरोबर संध्याकाळीचा अगदी चांगल्या अभ्यास करूनच आपला उद्याचा होमवर्क आठवूनच झोपायला पाहिजे आहे. त्या अशा ज्याच काही वेळेस ते काम करा. हिंदीमध्ये म्हणतात कल करेसो आज करो, आज करेसो अब करो. जे आपलं काम हे ताबडतोब हातात घ्या, ते पूर्णत्वात न्या. हे केलं तर यश तुमच्या मागे येईल. आपल्याला यश मिळेल कधी त्याच्यामध्ये गावाची गरज नाही. आणि त्या दृष्टीनं मला खात्री आहे त्या स्कूलमध्ये बऱ्याच वेळा येतो आता विद्यार्थ्यांचं प्रत्येक वापरूनच आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा येतो आणि चांगले शिस्तबद्ध दर्शन या स्कूलमध्ये होत असतं. चांगलं टाकू आणि वडील त्यांनी आम्हाला शिस्त शिकवली. संतांचे काही काम काढले येऊन वडील मदत करून आणि विविध ठिकाणी त्या प्रवास करत होते, देवाला जात होते, आव्हान देत होते आणि तोच वारसा आणि उचललेला आहे आणि पुढं आणला आहे. त्यामुळंच ही प्रगती आपल्याला होऊ शकते. याच्या पुढील प्रगती या स्कूलचा माझे विद्यार्थी म्हणून तुमची जबाबदारी आहे. रामशेठ ठाकरे मोठा झालो हे तुम्ही दाखवायला त्याचा आम्हाला अनुभव आहे. रामशेठ ठाकरे 2दा खासदार झाले, मी 3दा या शाळेची संचालक प्रशांत भाऊ रामशेठ शेळके तर ते 3दा आमदार झाले. आता 4थ्यांदा पण होते एका वेळेला तर अशा फक्त राजकारणच नाही ते शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानामध्ये विविध क्षेत्रात तुम्ही पुढं जाण्याकरता सतत धडपड करा, प्रयत्न करत राहा. यश नक्की मिळेल. तुमच्या आईवडिलांचं तुम्हाला आशीर्वाद आहे. तुमच्या भरपूर मेहनत घेतात. त्यांच्या कामाचं त्याने घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्ही येऊ शकता. तुमच्या हातात आहे आणि त्याचा प्रयत्न करून तुम्ही उत्तुंग क्षेत्रावर जा. अशा प्रकारे तुम्हाला शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय महानगर नाळे साहेब, रायगड जिल्हा परिषद माध्यमिक विभाग शिक्षण अधिकारी, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. आपलं या शैक्षणिक संकुलातर्फे मी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमच्या संस्थेचे चेअरमॅन आणि आमचे ऊर्जा स्टार आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. आम्हाला मार्गदर्शन केलं. एक नव्याने ऊर्जा मिळाली पूर्ण वर्षभरात काम करण्यासाठी. तर आपलेही या संकुलातर्फे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जनार्दन बस शिक्षण प्रसारक संस्थेचे उपकार्याध्यक्ष माननीय आदरणीय वाय टी देशमुख साहेब, आपण नेहमीच आम्हाला मार्गदर्शन
करत असतात. शिक्षकांच्या निवडीपासून ते सर्व शालेय कार्यक्रमात आपण आम्हाला मार्गदर्शन करता. आपलं पण या ठिकाणी मी संकुलाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर प्राचार्य आणि या संस्थेचे सचिव डॉक्टर एस टी गड्डे सर, आमचे मार्गदर्शक, आपण आम्हास वेळोवेळी सर्व कार्यक्रम उत्कृष्ट कसे होतील या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करता. आपलं पण या संकुलाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सर्व उपस्थित प्राचार्य, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षकगण, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि जे आज गुणगौरव ज्यांनी स्वीकारला ते सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक, या सर्वांचं मी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल संकुलाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.